नमस्कार, मी समाधान राठोड, समाधान रतन राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, घंटी वाजवायचं मात्र विसरू नका. तर चला, आज आपण पाहणार आहोत सरपंच उपसरपंच यांच्या मनमानीला चोप बसण्यासाठी व गावकरी मंडळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातील ब्रह्मास्त्र म्हणजे सरपंच उपसरपंच यांचा पाय उतार म्हणजेच अविश्वास प्रस्ताव. चला, अविश्वास प्रस्तावाची प्रस्तावना आपण सविस्तर बघणार आहोत. ग्रामपंचायत सदस्यांना असे वाटले की सरपंच आणि उपसरपंच आपल्याला विश्वासात घेत नाही, आपल्याला विचारात सुद्धा घेत नाही, काही निर्णय स्वतःच घेतात, आर्थिक व्यवहाराबाबत सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला ते देत नाही. तेव्हा सरपंच यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचा अविश्वास तयार होतो. सरपंच उपसरपंच यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविश्वास ठरावाबाबत सविस्तर चर्चा करून सल्लामसलत करून ग्रामपंचायत सदस्य आपल्या समोर कोणताही पर्याय उरलेला नाही त्यावेळी अविश्वास प्रस्तावाची तयारी करत असतात. अविश्वास प्रस्तावाची तयारी करत असताना अविश्वास प्रस्तावाची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 35 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 35 स्पेशल आणि स्वतंत्र अविश्वास प्रस्तावासाठी आहे. त्याच्यातल्या पोटकलमी भरपूर आहे, पण मूळ कलम म्हणजे 35 ही ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे अविश्वास प्रस्तावासाठी आहे. त्यानंतर सर्व सदस्य हे एकत्रित येऊन मीटिंग घेऊन सर्व सदस्यांची एकमेकांची सल्लामसलत करून अविश्वास प्रस्तावाबाबत चर्चा करू आणि तो प्रस्ताव स्वतः तयार करून मान्य तहसीलदार यांचे कार्यालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी तो दाखल करतात आणि दाखल करण्याची तयारी दर्शवितात. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेस उपस्थित सह्यांचा व मतदानाच्या हक्काचा किंवा मतदानाचा हक्क असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा एकूण सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसेल इतक्या एकूण सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसेल इतक्या सदस्यांच्या विहित नमुन्यात अर्ज म्हणजे उदाहरण जर ठरलं तर 9+1 म्हणजे 9ची बॉडी असेल तर 9 दोन्ही 18 भागिले 3 म्हणजे एकूण 9च्या बॉडीमध्ये 6 सदस्य जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विहित नमुन्यात अर्ज करता येतो. अन्यथा तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करता येत नाही. 2/3पेक्षा कमी नसेल इतक्या सदस्यांच्या विहित नमुन्यातला अर्ज मान्य तहसीलदार यांच्याकडे सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आपल्याला मांडता येईल. आणि अशी तक्रार किंवा असा अर्ज किंवा असा अविश्वास प्रस्ताव वापस घेता येत नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत तक्रार अर्ज किंवा अविश्वास प्रस्तावाचा अर्ज मान्य तहसीलदार यांच्याकडे दाखल केल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर विचार करण्यासाठी मान्य तहसीलदार यांनी नेमून दिलेली दिनांक किंवा नेमून दिलेली तारीख व नेमून दिलेली वेळ किंवा कार्यालय किंवा जागा, काही ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत कार्यालय नसतं, अशा वेळेस शासकीय योजनेच्या एखाद्या अंगणवाडीत किंवा शासकीय जिल्हा परिषद शाळेमध्ये अविश्वास प्रस्तावाची सभा घेण्यात येते. प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय आहेच असं नाही. त्यावेळेस जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा शासकीय इमारतीमध्ये अविश्वास प्रस्तावाची सभा घेण्यात येते. मग ते नेमून दिलेल्या तारखेला व नेमून दिलेल्या वेळी विशेष सभा बोलवण्यात येईल आणि त्या सभेचे अध्यक्ष हा तहसीलदार हा स्वतः असतो. अशा विशेष सभेत ज्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याला मतदानाचा हक्क असेल व बोलण्याचा सुद्धा हक्क असेल किंवा भाग घेण्याचा सुद्धा हक्क असेल, हा कायद्याने त्यांना भाग
घेण्याचा हक्क दिलेला आहे. माननीय तहसीलदार यांच्या मार्फत ग्रामपंचायत सदस्य व मतदानाचा हक्क असलेली व्यक्ती हे घरी जरी नसले तरी त्या नोटीसची प्रत त्याच्या घरी कोणाकडेही दिल्या जाईल आणि ती नोटीस लागू असेल. परंतु नोटीस नियमाने लागू झाली असे ग्राह्य धरण्यात येईल व घरी कोणी जर नसेल तर तलाठी व ग्रामसेवक यांनी गावातील काही साक्षीदारामार्फत त्यांच्या घरावर ती नोटीस चिपकवून ती नोटीस बजावली असे घोषित केल्यानंतर ती नोटीस कायद्यानुसार नियमाने लागू असेल. त्यावेळीच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या किंवा मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांना व उपसरपंचास 2/3 पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने जर प्रस्ताव संमत करण्यात आला असेल तर यथास्थिती उपसरपंच त्या पदाचा अधिकार किंवा त्या उपसरपंच पदाचा वापर करण्याचे आणि त्याचे सर्व उपसरपंच पदाचे कार्य व कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी ताबडतोब त्या ठिकाणी थांबवेल किंवा त्याला थांबविले जाईल. जर 2/3 पेक्षा कमी सदस्य संख्या असतील तर उपसरपंच हा कायम पदावर राहील. नंतर 1 वर्ष पुन्हा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. कोणावर? तर उपसरपंचावर दाखल करता येत नाही. ग्रामपंचायत सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या दिवशी नोटीस मिळाली नाही म्हणून गैरहजर राहील तर तलाठी यांनी नोटीस चिपकवून पंचनामा केल्यामुळे नोटीस कायदेशीररित्या नियमित आहे असे ठरतं व तो गैरहजर राहिल्यास त्याचे मतदान धरता येत नाही. जेव्हा 1000 सदस्यांमध्ये मतदान होते त्यावेळी एकूण सदस्याच्या 3/4 सदस्य संख्या आवश्यक असतं तेव्हाच सरपंच यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव हा मंजूर होत असतो. 3/4 पेक्षा कमी सदस्य संख्या जर असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल आपल्याला अविश्वास प्रस्ताव मंजूर होत नाही. उदाहरण जर म्हटलं तर 7+1 जनतेतील सरपंच आणि 7ची बॉडी म्हणजे 8×24/4 म्हणजे 7च्या बॉडीमध्ये 6 सदस्य असेल तर सरपंचाचं पद त्या ठिकाणी रिक्त होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ग्रामसभेचा विषय पण तो आपण पुढे बोलूच आहे. पण 9+1 असेल तर 9 आणि 1 10×3 म्हणजे 30/4 म्हणजे 7.5 म्हणजे त्याला 10च्या बॉडीमध्ये 8 सदस्य लागतात तेव्हा त्याचं सरपंच पद जाते. 10च्या बॉडीमध्ये 7 सरपंच जर असेल तर त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर होत नाही. ठरावच मंजूर होऊन नाही त्याला पुढे ग्रामसभेची पण प्रक्रिया आहे ना ते पण आपण बोलू आहे पुढे. सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो 3/4 संख्याबळानुसार. सरपंच हे जर जनतेतून निवडून आल्यानंतर सतत 2 वर्ष झाल्याशिवाय त्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. सरपंचाचा कार्यकाल जेव्हा 2 वर्ष पूर्ण होईल त्याच्यानंतर त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करता येतो. किंवा सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाल शेवटचे 6 महिने राहिलेत, शेवटी 6 महिन्यापेक्षा 1 दिवस जरी कमी असेल तरीही त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. अविश्वास प्रस्तावाबाबतीत काही तक्रारी असल्यास आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतो आणि जिल्हाधिकारी हे अविश्वास प्रस्तावाबाबत त्या अपिलावर 30 दिवसात आपला निर्णय देईल आणि आपला निर्णय जे घ्यायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे, तो त्या हिशोबाने निर्णय घेईल, पण त्यांना 30 दिवसात निर्णय घ्यावा लागतो. सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव निवडून आलेल्या व मतदानाचा हक्क असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी 2/3 पेक्षा कमी नसेल इतक्या सदस्यांनी दाखल केला असेल तर मान्य तहसीलदार यांच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व मतदानाचा हक्क असलेल्या सदस्याला नोटीस काढून नेमून दिलेल्या वेळी व नेमून दिलेल्या दिवशी स्वतः हजर राहून विशेष सभा बोलवून सर्व सदस्यांचे मतदान घेऊन 3/4 पेक्षा कमी नसेल इतक्या मतांनी ठराव पास केला तर पुढील प्रक्रिया करता येईल. 3/4 पेक्षा कमी मते प्रस्तावाच्या बाजूने
असल्यास तो ठराव त्या ठिकाणी फेटाळला किंवा ठराव मंजूर झाल्यास सरपंच यांना ताबडतोब पदमुक्त करता येत नाही. अविश्वास प्रस्तावाचा जो ठराव असतो त्या ठराव मंजूर झाल्यास माननीय तहसीलदार साहेब हे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामसभा बोलवली जाईल व जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या दिवशी आणि नेमून दिलेला अधिकारी हाच ग्रामसभेचा अध्यक्ष असेल आणि तीच ग्रामसभा विशेष ग्रामसभा असेल. त्या ग्रामसभेत त्या गावातील तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत प्रचार प्रसिद्धी करून त्या गावात प्रत्येकाला ग्रामसभेची माहिती दिली जाईल. जाहिरात फलक लावल्या जातील. फलक लावतील. तलाठी यांनी गावात ग्रामसभेची व्यवस्था केली आहे का याबाबत माहिती माननीय जिल्हाधिकारी यांना पुरवली. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यामार्फत ग्रामसभेत मतदानाने किंवा गुप्त मतदानाने किंवा हात उंच करून किंवा वाजवी आवाजाने अविश्वास प्रस्तावावर एकमताने ठराव मंजूर करील आणि तो ठराव सर्व गावकरी मंडळीच्या किंवा सर्व मतदार किंवा गावातील जे ग्रामसभेला हजर राहण्याचा अधिकार आहे ते सर्वांसमोर सर्वांच्या बहुमताने जर तो मंजूर झाला तर सरपंच यांना तात्काळ पदमुक्त केल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात येईल आणि त्यावेळेस त्या सरपंचाचं पद हे रिक्त होईल. सरपंच यांना पदमुक्त केल्या जाईल आणि सरपंच यांना त्या ठिकाणी आपले कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडण्याबाबत थांबविल्या जाईल असा या अविश्वास प्रस्तावाचा हे आहे. ठराव नामंजूर झाल्यास सरपंच हे कायम पदावर राहतील. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावासाठी लागणारी सदस्य संख्या ती खालीलप्रमाणे आहे. कोणत्या ग्रामपंचायतला किती सदस्य लागतात याबाबत आपण थोडक्यात बघूया. जर ग्रामपंचायतमध्ये 7 सदस्य असेल तर उपसरपंच यांना पदमुक्त करण्यासाठी 7 आणि सरपंच यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी 6 सदस्य संख्या आवश्यक आहे. ज्या ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्य संख्या असेल आणि सरपंच 10वा असेल त्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच यांना पदमुक्त करण्याकरिता 6 सदस्यांची आवश्यकता आहे. तर सरपंच यांना पदमुक्त करण्याकरिता किंवा त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याकरिता 8 सदस्यांची आवश्यकता आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य आणि 1 सरपंच असेल अशा ठिकाणी उपसरपंचांना पदमुक्त करण्याकरिता 8 सदस्य संख्या ही नेमून दिलेली आहे आणि सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 9 सदस्य संख्या ही आवश्यक केलेली आहे. ज्या ग्रामपंचायतमध्ये 13 सदस्य संख्या आहे आणि सरपंच एक 14वा आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच यांना पदमुक्त करण्याकरिता 9 सदस्य संख्या ही नेमून दिलेली आहे. तर सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 11 सदस्यांची सदस्य संख्या ही आवश्यक आहे. ज्या ग्रामपंचायतमध्ये 15 संख्या आहे आणि सरपंच 16वा आहे त्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच यांना पदमुक्त करण्याकरिता 10 सदस्य संख्या लागेल आणि सरपंच यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी 12 सदस्यांची आवश्यकता असेल. ज्या ग्रामपंचायतीमध्ये 17 आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणल्या जाईल त्या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाकरता त्यांना पदातून मुक्त करण्याकरिता 11 ही सदस्य संख्या असेल आणि सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 14 सदस्य संख्या ही आवश्यक आहे. ही संख्या महत्वाचा आहे. धन्यवाद. सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. आपण या माहितीचा उपयोग कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. मी समाधान राठोड आपली रजा घेतो. धन्यवाद.